झी 24 तास एक पाऊल पुढे। पुणे शहराचा प्रारूप विकास आराखडा हा बिल्डरांचा विकास आराखडा असल्यानं रोज नवनवीन पुरावे समोर येत आहेत। रेंज हिल्स परिसरात उभ्या राहत असलेल्या एका भव्य गृह प्रकल्पासाठी विकास आराखड्यात आवश्यकता नसताना 30 मीटर रुंदीच्या रस्त्याची आखणी करण्यात आल्याचा आरोप होतोय। इतकंच नाही तर सार्वजनिक कारणासाठीची तब्बल 20 लाख चौरस फुटावरील आरक्षण नगरसेवकांच्या उपसूचनांद्वारे रद्द करण्यात आल्याची धक्कादायक माहिती सुद्धा समोर आली आहे। गणेशखिंड ते औंध दरम्यानचा हा रस्ता सध्या 6 मीटर रुंदीचा आहे। मात्र पुणे शहराच्या विकास आराखड्यात हा रस्ता 30 मीटर रुंदीचा दाखवण्यात आलाय। सध्या अस्तित्वात असलेल्या रस्त्याला लागून दाट लोकवस्ती नाही। संपूर्ण रस्त्याच्या कडेला शेकडो झाडे आहेत। रस्त्याच्या एका बाजूला टेकडी आहे। अशा परिस्थितीत गरज नसताना या रस्त्याच्या रुंदीकरणाचा घाट घालण्यात आलाय। त्यासाठी परिसरातील पर्यावरण मोठ्या प्रमाणावर नष्ट होणार आहे। असं असताना केवळ या परिसरात उभ्या राहत असलेल्या एका भव्य तसंच बहुमजली गृहप्रकल्पासाठी हा रस्ता रुंद करण्याची योजना असल्याचा आरोप स्थानिक नगरसेवकांनी केलाय। हा जो विकास केलेला आहे, विकास आराखडा केलेला आहे, हा फक्त बिल्डर लॉबीसाठी केलेला आहे। सामान्य जनतेसाठी हा विकास आराखडा अजिबात केलेला नाहीये। तर मी माझ्या पक्षाच्या वतीने, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आणि माझ्या जनतेच्या वतीने हा मी जाहीर निषेध करत आहे। जर का हा इथं प्रश्न जर का नागरिकांचा जर का मिटला नाही तर आम्ही न्यायालयात जाणार आहे। सार्वजनिक हितासाठीची अनेक आरक्षणं या विकास आराखड्यामध्ये रद्द करण्यात आली आहेत किंवा बदलण्यात आली आहेत। महापालिकेतील ठराविक नगरसेवकांनी दिलेल्या उपसूचनांद्वारे शहरातील सुमारे 20 लाख चौरस फूट क्षेत्रावरील आरक्षणं रद्द करण्यात आली आहेत। उपसूचना दिली की इकडचा रस्ता तिकडे टाका। अरे पण का? त्याला काहीतरी शास्त्र आहे, त्याला काहीतरी मानकं आहेत की तुम्हाला वाटतं म्हणून टाकायचं? आपलं तुम्हाला अधिकार आहे ते मला मान्य आहेत नगरसेवकांना, पण हे अधिकार नागरिकांच्या हितासाठी वापरायचे असतात। मनमर्जीप्रमाणे फक्त आपलं मतदार सांभाळण्यासाठी हे वापरायचे नसतात। जुन्या पुण्याचा विकास आराखडा आधीपासूनच चर्चेत आहे। तो जसाच्या तसा स्वीकारला आणि राबवला गेल्यास शहराची वाताहत होणार आहे। अशा परिस्थितीत या विकास आराखड्यातील तरतुदींवर जास्तीत जास्त हरकती नोंदवून सजग पुणेकरांनी स्वतःच्या शहराचं हित साधण्याची गरज आहे। अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।